हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आतापर्यंत आपण सरळ व्याज या चॅप्टरचे टोटल 5 भाग कंप्लीट केलेले आहे आणि आजपासून आपला एक नवीन चॅप्टर चालू होईल, तो म्हणजे कोणता? चक्रवाढ व्याज. ठीक आहे. तर चक्रवाढ व्याज मध्ये आपण कुठलाही फॉर्म्युल्याचा यूज करणार नाही. काही बेसिक आयडियाज आहेत, त्या फक्त बेसिक आयडियाज आपण इथे क्लिअर करणार. ठीक आहे. तर हेडिंग द्या कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट. या चॅप्टर मध्ये आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, परंतु आपण याच्यात फॉर्म्युल्याचा वापर करणार नाही. चक्रवाढ व्याज बघा, अगदी सिंपल चॅप्टर आहे. जनरली याच्यामध्ये आपण बेसिक आयडियाज मध्ये काय काय लक्षात ठेवतो. जनरली आपल्या फॉर्म्युल्यामध्ये प्री, त्याच्यानंतर आर आणि टी या 3 गोष्टीचा वापर होतो. त्याच्यानंतर आय. तर इथे आपल्याला एक एक गोष्टी आपण याच्या अगोदर सरळ व्याज या चॅप्टर मध्ये सुद्धा बघितलेले आहे. ठीक आहे. पी म्हणजेच काय? तर पी चा अर्थ होते प्रिन्सिपल. पी चा अर्थ काय होते? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजेच काय? मुद्दल किंवा रक्कम. त्याच्यानंतर आर, आर चा अर्थ होते रेट. रेट म्हणजे दर. टी चा अर्थ काय होतो? तर टी चा अर्थ आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे टाइम पिरियड, ज्याला आपण मुदत किंवा वर्ष म्हणतो. आय म्हणजेच काय? इंटरेस्ट. इंटरेस्ट याचा अर्थ होतो दर. ठीक आहे. सॉरी, व्याज. पी, आर, टी आणि आय. तर हे फॉर्म्युले आपल्याला फॉर्म्युला नाही तर बेसिक आपल्याला नोटेशन लक्षात ठेवायचं आहे. पी, आर, टी, आय. आपण हेच नोटेशन सरळ व्याज या चॅप्टरला सुद्धा बघितलेले आहे. पण सरळ व्याज आपण चालू केल्यानंतर तिथे एक फॉर्म्युला पाहिलेला होता. व्याज बरोबर पी गुणिला आर गुणिला टी डिवायडेड बाय 100. ठीक आहे. किंवा मुद्दलावर येणारं व्याज बरोबर किती असते? तर RT% इतकं असते. ठीक आहे. तर इथे आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे, परंतु आपण फॉर्म्युल्याचा वापर फार कमी करणार आहे. ठीक आहे. तर इथे बघा, राशी आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. राशी, राशी म्हणजेच काय? ज्याला आपण अमाऊंट असे म्हणतो. राशीचा अर्थ काय होते? अमाऊंट. आणि राशी किती असते? तर राशी नेहमी मुद्दल, मुद्दल प्लस व्याज हे असते राशीचं सूत्र. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. आता जर आपल्याला अमाऊंट किंवा राशी काढायची असेल आणि खास करून कशामध्ये? चक्रवाढ व्याज मध्ये, तर इथे एक फॉर्म्युला दिलेला असतो. चला, फॉर्म्युला माहिती आहे का? तर अगदी इझी फॉर्म्युला आहे. का असतो? पी पुढे 1 प्लस, प्लस की मायनस? प्लस. आर डिवायडेड बाय किती? 100 आणि टू दी पॉवर किती? टी. ठीक आहे. हा जनरली आपला चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला असतो, परंतु या फॉर्म्युल्याचा आपण वापर करणार नाही. कदाचित एखादा क्वेश्चन असा राहू शकतो जिथे आपल्याला बेस साठी हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. जनरली फक्त रीडिंग करून घ्या. पी इंटू इन ब्रॅकेट मध्ये काय आहे? 1 प्लस आर डिवायडेड बाय किती? 100 टू दी पॉवर किती? टी. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता हे अमाऊंट राशीचं सूत्र आहे. जर आपल्याला व्याज काढायचं असेल तर या अमाऊंट मधून, या राशीमधून जर आपण मुद्दल मायनस केली तर काय मिळणार आपल्याला? सॉरी, व्याज मायनस केलं तर काय मिळणार आपल्याला? मुद्दल. म्हणजेच आपल्याला जर व्याज काढायचं असेल, काय काढायचं असेल? व्याज, ज्याला आपण इंटरेस्ट असे म्हणतो, हे जर काढायचं असेल किंवा मुद्दल काढायचं असेल, मुद्दल, प्रिन्सिपल, तर इथे काय करायचं आपल्याला? या राशीमधून आहे की नाही, या अमाऊंट मधून, राशीमधून आपल्याला काय करावं लागेल? 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 टू दी पॉवर टी. याच्यातून मायनस करावं लागेल आपल्याला. काय मायनस करायचं? चला, इथे व्याज हे टाकून देऊ आपण, व्याज टाकून देऊ. कोणतीही किंमत काढता येते आपल्याला. व्याज, व्याज म्हणजे इंटरेस्ट. इंटरेस्ट किंवा व्याज काढायचं असेल तर इथून काय मायनस करावं लागेल आपल्याला? पी मायनस करावं लागेल. म्हणजे जर आपण राशी म्हणजे काय? राशी म्हणजे ज्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज काय असते? ऍडिशन असते. आता जर आपल्याला व्याज काढायचं असेल तर या राशीमधून काय करायचं आहे आपल्याला? मायनस मुद्दल करायचे आहे. ठीक आहे. हा जनरल फॉर्म्युला आहे. लक्षात राहिला तरी ठीक, नाही राहिला तरी ठीक. चला पुढे जाऊ आपण. तर अगदी सिंपल क्वेश्चन आहे याच्यामध्ये. बघा,
एक रक्कम घेऊ आपण P 10,000. आता 10,000 रुपयावरील 10% दराने 2 वर्षाचे टाइम पिरियड दिलेला आहे आपल्याला 2 इयर. टोटल व्याज किती हे काढता येईल का आपल्याला? ठीक आहे. तर इथे आपण काही बेसिक आयडिया शिकणार आहे. 2-3 बेसिक आयडिया जरी लक्षात राहिला तर पूर्ण क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह होऊन जातो. बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला. एक तर आपल्याला प्रिन्सिपल दिलेला आहे. प्रिन्सिपल आहे 10,000. त्याच्यानंतर दर दिलेला आहे आपल्याला किती 10%. टाइम पिरियड किती दिलेला आहे 2 वर्ष. आणि आय म्हणजेच काय व्याज काढायचं आहे आपल्याला, किंवा इथे आपण अमाऊंट हे सुद्धा काढू शकतो. आता हे क्वेश्चन आपल्याला 2 किंवा 3 प्रकारे करता येते. याच्यामध्ये आपण 3 मेथड शिकणार आहे. एक आहे बेसिक, दुसरी आहे सक्सेसिव्ह मेथड आणि तिसरी आहे ट्री डायग्राम. या 3 मेथड जरी आपण पाठ केल्या किंवा यांची प्रोसेस आपल्याला माहिती असेल तर सगळ्या गोष्टी आपण काढू शकतो. म्हणजेच तुम्हाला भविष्यामध्ये चक्रवाढ व्याज या चॅप्टर वरती कोणताही क्वेश्चन आलेला असेल तर तो एकदम हार्ड जाणार नाही. ठीक आहे. चला, तर बेसिक मेथड, सक्सेसिव्ह मेथड आणि ट्री डायग्राम ह्या मेथड काय काय देतात आपल्याला आणि कोणते उत्तर आपण याच्यामधून शोधू शकतो ते महत्वाचं आहे. तर जेव्हा आपण बेसिक आयडियाज यूज करतो तेव्हा आपल्याला फक्त व्याज मिळते. काय मिळते? व्याज. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बेसिक मेथडनं आपण जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करतो तेव्हा फक्त काय प्राप्त होते आपल्याला? व्याज प्राप्त होते. ठीक आहे. आणि खास करून जर व्याज काढायचं असेल आणि व्याजाचे सगळेच्या सगळे ऑप्शन हे पॉइंट मध्ये दिलेले असेल, काय म्हटलं मी? व्याजाचे सगळेच्या सगळे ऑप्शन हे पॉइंट मध्ये दिलेले असेल तर तेव्हा समजून जायचं ते व्याज आपल्याला बेसिक मेथडनं खूप इझिली काढता येते. ठीक आहे. हा स्टार पॉइंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. सक्सेसिव्ह मेथड मध्ये आपण कोणत्या गोष्टी काढू शकतो? तर सक्सेसिव्ह मेथड मध्ये आपण मुद्दल काढू शकतो, त्याच्यानंतर अमाऊंट काढू शकतो म्हणजे राशी, आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट म्हणजे व्याज. म्हणजे आपण इथं 3 गोष्टी काढू शकतो. एक कोणती आहे? मुद्दल. दुसरी गोष्ट कोणती? अमाऊंट. आणि तिसरी गोष्ट कोणती? इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज. बेसिक मेथड मध्ये फक्त आपल्याला काय मिळणार? व्याज मिळणार, ज्याला आपण इंटरेस्ट असे म्हणतो. सक्सेसिव्ह मेथड, त्याच्यानंतर आहे ट्री डायग्राम. ट्री डायग्राम मध्ये आपण जे उत्तर आपल्याला बेसिक मेथड किंवा सक्सेसिव्ह मेथड मध्ये मिळणार नाही अशीच्या सगळी उत्तर आपल्याला कुठे मिळणार? ट्री डायग्राम मध्ये मिळणार. म्हणजे इथे काय काढू शकतो आपण? प्रिन्सिपल, त्याच्यानंतर अमाऊंट, त्याच्यानंतर इंटरेस्ट आणि त्याच्यानंतर दर सुद्धा आपण काढू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये कधी कधी आपल्याला बघा 10,000 रुपये रकमेवरील 3 वर्षाचे सरळ व्याज आणि 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज यामधील अंतर दिलेलं असेल तर त्या डायग्रामवरून किंवा ट्री डायग्रामवरून आपण इंटरेस्ट काढू शकतो का? अमाऊंट काढू शकतो का? तर बिलकुल काढू शकतो. प्रश्न अगदी सोपा आहे आपला. 10,000 रुपये रकमेवरील 3 वर्षाचे सरळ व्याज आणि 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज यामधील अंतर किती आहे की नाही? तर अशी सगळीच्या सगळी प्रश्नांची उत्तरे आपल्याला कुठे मिळणार? ट्री डायग्राम मध्ये. तर आपण एक एक पूर्णच्या पूर्ण बेसिक मेथड, सक्सेसिव्ह मेथड आणि ट्री डायग्राम तिन्ही मेथड शिकून घेऊ. ठीक आहे. बघा, मुद्दल आपल्याला किती दिलेली आहे? 10,000. त्याच्यानंतर दर दिलेला आहे आपल्याला किती? 10%. त्याच्यानंतर टाइम पिरियड किती आहे? 2 वर्ष. ठीक आहे. चला, तर पहिले बेसिक मेथड काय म्हणते आपल्याला लक्ष आहे? हा, बेसिक मेथड अगदी इझी आहे. बघा, बेसिक मेथड किती वर्षासाठी यूज करायचे आपल्याला? 2 वर्षासाठी. मग इथे पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष असं लिहून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मुद्दल आपल्याला दिलेली राहते या बेसिक मेथड मध्ये. मुद्दल आहे आपल्याकडे किती? 10,000. मग 10,000 रुपयाचे किती पर्सेंट काढायचे? 10%. ठीक आहे. आपण 10% काढून घेऊ. डिवायडेड बाय किती? 100. 2 झिरो काय होईल? कॅन्सल होईल. आणि 100 प्लस 10, 100 गुणिले 10 म्हणजेच किती? 1000. म्हणजे पहिल्या वर्षाचं जे व्याज येईल ते किती येईल? 1000 येईल. ठीक आहे. पुन्हा काय करायचं इथे? 1000 या रकमेचे पुन्हा आपल्याला 10% काढायचे आहे. सेकंड स्टेप दुसऱ्या वर्षासाठी 1000 या रकमेचे आपण किती काढू? 10% डिवायडेड बाय किती? 100. पुन्हा छेदातील 2 झिरो आणि अंशातील 2 झिरो काय होईल? कॅन्सल होईल. आणि 10 गुणिले 10 म्हणजेच किती? 100. ठीक आहे.
आता एक लक्षात ठेवायचं इथे स्टार पॉइंट का केला आपण, पहिले तर आपल्याला याच्यामध्ये मुद्दल दिलेली आहे, किती वर्षासाठी आपल्याला व्याज काढायचं आहे, 2 वर्षासाठी. मग बेसिक मेथड मध्ये काय करायचं, 2 वर्षाची मांडणी करायची. आता इथे वर्षासमोर जी रक्कम येईल ती नेहमी व्याजला डिनोट करते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पहिलं वर्ष आणि दुसऱ्या वर्षाच्या समोर येणारी जी रक्कम राहील ते फक्त व्याजला डिनोट करेल, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं 1000 आणि इथं किती 100. का केलं आपण, स्टार्टिंगला मुद्दलचे 10% काढले, किती आलं उत्तर आपलं 1000. त्याच्यानंतर या 1000 या रकमेचे पुन्हा आपण 10% काढले, याचं उत्तर किती आलं 100. सिंपल आहे. आता इथं मल्टिप्लाय फॅक्टर काम करतो, इथे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि मल्टिप्लाय फॅक्टर शोधायचा कसा ते लक्षात घ्या. बघा 2 वर्ष आहे ना, मग इथे करायचा 11चा वर्ग. 11चा वर्ग किती 121. ठीक आहे, आता पहिली संख्या याच्यातली सोडून द्यायची, म्हणजे 1 हा अंक सोडून द्यायचा. सेकंड अंक आणि तिसरा अंक हे अंक महत्वाचे राहील. म्हणजेच आपल्या इथं मल्टिप्लाय फॅक्टर काय होईल, इथं मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 2 ने आणि इथं मल्टिप्लाय कितीने 1 ने. लक्षात आलं का? हा ठीक आहे. जर आपल्याला कदाचित 3 वर्ष म्हटलं असतं, किती 3 वर्ष, मग 3 वर्षासाठी काय केलं असतं आपण, 11चा घन. मग 11चा घन किती होतो 1331. 1 हा अंक आपण सोडला असता, मल्टिप्लाय फॅक्टर आपला 3 3 आणि 1. त्याच पद्धतीने आपल्याला 11चा घातांक 4 असं म्हटलं असतं तर आपण 11चा घातांक 4 याचं उत्तर काढलं असतं. पहिला अंक डावीकडून सोडला असता आणि नंतरचे उरलेले अंक हे काय असते, आपले मल्टिप्लाय फॅक्टर असते. ठीक आहे, आता फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवा, 11चा वर्ग 121, पहिला अंक सोडून द्यायचा, मल्टिप्लाय फॅक्टर आपल्याला इझिली मिळणार, तो म्हणजेच कोणता 2 आणि 1. सेम पद्धतीने आपल्याला 11च्या घनामध्ये सुद्धा करायचा आहे. 11चा घन 1331, पहिला अंक सोडून द्यायचा, डावीकडून पहिला अंक. ठीक आहे, मग 3 3 1 हे झाले आपले मल्टिप्लाय फॅक्टर. तर इथं आपण मल्टिप्लाय केलं कितीने 2 ने आणि 1 ने. मग आता बघा इथं व्याज किती येईल, किती इथे 2000 आणि इथे किती 100, म्हणजेच टोटल व्याज किती झालं आपलं 2100. ठीक आहे, ते बेसिक मेथड. जनरली आपल्याला बेसिक मेथडचा वापर फार कमी करायचा आहे. ठीक आहे, पाहिजे तिथपर्यंत आपण सक्सेसिव्ह मेथड आणि ट्री डायग्राम या दोनच मेथडचा आपण जास्तीत जास्त वापर करणार आहे. परंतु मी एक स्टार पॉइंट नेहमी तुम्हाला सांगून राहिलो, जर ऑप्शनला आपल्याला पॉइंट मध्ये उत्तर आलेलं असेल किंवा पॉइंट मध्ये ऑप्शन दिलेलं असेल तर तेव्हा 100% बेसिक मेथडचाच वापर करायचा, म्हणजे शेवटचे डिजिट आपल्याला इझिली मिळून जाते. ठीक आहे, लक्षात राहील. चला पुढे जाऊ आपण. हाच क्वेश्चन आपण आता जाऊ सक्सेसिव्ह मेथडने. ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन फास्ट. आता जाऊ आपण सक्सेसिव्ह मेथड. बघा सक्सेसिव्ह मेथड, तर सक्सेसिव्ह मेथड मध्ये काय मिळते आपल्याला, आपण आधीच पाहिलेलं आहे. ठीक आहे, सक्सेसिव्ह मेथड मध्ये 3 गोष्टी मिळते आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजेच कोणती, प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल. सेकंड गोष्ट म्हणजे अमाऊंट आणि आय म्हणजेच काय इंटरेस्ट. तर या 3 गोष्टी आपल्याला इझिली मिळून जाते. ठीक आहे, चला सक्सेसिव्ह मेथड. सक्सेसिव्ह मेथडची स्टार्टिंग होते पर्सेंटेज पासून आणि इथे पर्सेंटेज दिलेले आहे आपल्याला किती 10%. मग 10% ची किंमत आपण पर्सेंटेज मध्ये शिकलेलो आहोत, किती होते 1 किती 10. ठीक आहे, तर आपण नेहमी पद्धतीने काय करतो, 10 रुपये हे काय घेतो आपण मुद्दल आणि वरची अंशातील संख्या हे काय घेतो आपण व्याज. आपण सूत्रामध्ये सुद्धा लिहिताना त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे, मुद्दल मुद्दलावर येणारं व्याज आहे की नाही, मुद्दल मुद्दलावर येणारं व्याज. मग इथे बघा किती वर्षासाठी विचारलं आपल्याला 2 वर्षासाठी, मग मुद्दल आहे 10. म्हणजे इकडं एका साईडला लेफ्ट साईडला मुद्दलचं गुणोत्तर येईल आणि दुसऱ्या साईडला अमाऊंटचं गुणोत्तर येईल. आता राशी तुम्हाला माहित आहे, जर आपण मुद्दल आणि व्याज यांची ऍडिशन केली तर काय मिळणार आपल्याला राशी मिळणार, आणि 10 + 1 म्हणजेच किती 11. किती वर्षासाठी मांडणी करायची आहे 2 वर्षासाठी, मग पुन्हा 10 आणि 11. ठीक आहे, हा इथे मल्टिप्लाय करायचं आपल्याला, 10 × 10 म्हणजेच किती 100 आणि 11 × 11 म्हणजेच किती 121. ठीक आहे, बघा आता मुद्दल जी मिळाली आपल्याला म्हणजे प्रिन्सिपल ते किती झालं 100 आणि अमाऊंट जी मिळाली ते किती आहे 121. मग आता इकडे लक्ष द्या, मला सांगा मुद्दल आली आपली 100, मुद्दल किती आहे
100, अमाऊंट किती आहे 121, याचा अर्थ इथे व्याज किती आलं 21 रुपये. इथे व्याज मिळालं आपल्याला किती 21 रुपये. आता फक्त आपल्याला रिलेट करायचं आहे डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल. आपण नेहमी पद्धतीनं जेवढेही चॅप्टर शिकलो त्याच्यामध्ये आपण रिलेट केलं ओरिजिनल वर्सेस डुप्लिकेट. ठीक आहे, तर हे रूल आपला विसरायचा नाही. आता आपण मुद्दल किती काढली 100, मग आपली मुद्दल आहे 100, पण ओरिजिनल मुद्दल आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली असते ते किती आहे 10,000. 100 रेशो बरोबर किती 10,000 रुपये. ठीक आहे, डुप्लिकेट एका साईडला आणि ओरिजिनल रक्कम एका साईडला नेहमी लिहायची. मग आता आपल्याला काढायचं काय, अमाऊंट जर विचारलं असेल तर अमाऊंट काढा, आणि जर आपल्याला व्याज विचारलं असेल तर व्याज काढा. व्याज किती आहे आपलं 21 रुपये आहे की नाही. ते हे डुप्लिकेटच्या खाली डुप्लिकेट बरोबर किती. आता हे आपण नेहमी पद्धतीने पाहूनच राहिलो. ठीक आहे, डिरेक्टली काटछाट करायची, 2-2 झिरो काय होईल कॅन्सल होईल, म्हणजे आडवा आपण सरळ भाग देऊ शकतो. आणि 21 गुणेला 100 क्रॉस मध्ये आपण नेहमी मल्टिप्लाय करतो. 100 गुणेला 21 म्हणजेच किती होईल 2100. म्हणजे आपण तोच क्वेश्चन बेसिक मेथडनं सोडवला, हाच क्वेश्चन आपण सक्सेसिव्ह मेथडनं सुद्धा सॉल्व्ह करून राहिलो, तरी उत्तर आपलं सेम यायला पाहिजे. म्हणजेच इथं उत्तर किती आलं 2100 रुपये. समजल्या का दोन्ही मेथड. बघा, हे पोलीस भरती किंवा सरळ सेवा आहे, तर ह्या इथे खूप काही अवघड क्वेश्चन विचारत नाही. 3 जरी आपल्याला मेथड माहित असल्या तर चांगल्यात चांगल्या लेवलचा क्वेश्चन आपण 3 मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, आणि तोही 100%. तर इथं व्याज किती आला आपलं 2100. ठीक आहे, आता जाऊ आपण तिसरी मेथड, ती म्हणजेच कोणती ट्री डायग्राम. ठीक आहे, हा लक्ष द्या. आता इथे ट्री डायग्राम. ट्री डायग्राम. ट्री डायग्राम मध्ये सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळून जाते, आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्व हे ट्री डायग्राम समजून घेणे हे इम्पॉर्टंट आहे. तिथं आपल्याला प्रिन्सिपल मिळते, अमाऊंट मिळते, इंटरेस्ट मिळते आणि रेट मिळते. म्हणजे मुद्दल, राशी, व्याज आणि दर, ह्या सगळ्या गोष्टी आपण ट्री डायग्राम मध्ये काढू शकतो. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला बेसिक मेथड आणि सक्सेसिव्ह मेथड मध्ये मिळणार नाही, अशा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण कुठे पाहणार आहे ट्री डायग्राम मध्ये. बघा, याची मांडणी व्यवस्थित केली पाहिजे. पहिले घ्यायचं आपण आर बरोबर किती दिलेला आहे 10%. ठीक आहे, त्याच्यानंतर 10%चं कन्व्हर्जन आपल्याला माहित आहे किती आहे 1/10. ठीक आहे, आता इथून बघा मुद्दल कशी काढायची. मुद्दल आपण नेहमी छेदातली संख्या घेतो, आणि इथं छेदातली संख्या किती आहे 10, तर इथे 10 लिहायचे. ठीक आहे, पण आपल्याला इथं वर्ष किती दिलेले आहे 2 वर्ष, म्हणून आपल्याला मुद्दल घेताना 10चा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे. म्हणजे 10चा वर्ग किती 100. ठीक आहे, हा. आता ट्री डायग्राम आपल्याला किती वर्षासाठी मांडणी करायची आहे 2 वर्षासाठी. हे पहिलं वर्ष आणि हे काय झालं दुसरं वर्ष. सिंपल आहे, पहिलं वर्ष आणि दुसरं वर्ष. आता 2 वर्षासाठी आपल्याला व्याज काढायचं आहे. म्हणजे इथं ट्री डायग्रामची मांडणी केल्यानंतर इथे जे किमती येईल हे नेहमी काय राहील आपलं व्याजला डिनोट करेल. ठीक आहे, पहिल्या रकान्यात आणि दुसऱ्या रकान्यातल्या सगळ्या ज्या काही व्हॅल्यू राहील, संख्या राहील, ह्या फक्त व्याजला डिनोट करेल, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता मला सांगा, ऍक्च्युली आपण इथं ओरिजिनल व्याज सुद्धा घेऊ शकलो असतो, कारण आपल्याला ओरिजिनल मुद्दल दिलेली आहे. आलं का लक्षात. 10,000 रुपयाचे आपण 10% काढलं तर सरळ आपल्याला व्याज मिळालं असतं. म्हणजे इथं आपण ओरिजिनल व्याज सुद्धा ठेवू शकलो असतो, ते सुद्धा ठेवता येते. ठीक आहे, परंतु मी प्रिन्सिपल मुद्दल दिलेली नसेल तेव्हाची गोष्ट करून राहिलो. आता कन्सिडर करा मुद्दल इथे दिलेली नाही आपल्याला, आणि इथं इंटरेस्ट व्याज दिलेला आहे किती 2100 रुपये आहे की नाही. तर अशा वेळेस आपला क्वेश्चन बनला पाहिजे. आता फक्त 3 गोष्टी आहे. आर बरोबर किती 10%, टी बरोबर किती 2 वर्ष, आणि आय बरोबर किती 2100 रुपये. म्हणजे व्याज किती आहे 2100. हा, आपल्याला इथं मुद्दल दिलेली असते तर डायरेक्ट आपण मुद्दलाचे 10% काढले असते. इथं डायरेक्ट काय लिहिलं असतं व्याज व्याज व्याज, ओरिजिनल आले असतं. आता आपल्याला दिलेला आहे इंटरेस्ट काढायचा इथं मुद्दल. ठीक आहे, इथून स्टार्ट करायचं. मुद्दल आपण डुप्लिकेट काढलेली आहे किती 100.
मग 100 रुपयाचे पहिल्या वर्षासाठी 10% म्हणजे किती? 10 रुपये आहे की नाही? मग पहिल्या वर्षाचं व्याज आलं इथे 10, दुसऱ्या वर्षाचं व्याज सुद्धा काय येईल? सेम येईल 10. ठीक आहे, इथं जे व्याज येते ते व्याज इथं लिहायचं 10%. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर पहिल्या वर्षाचं जे व्याज आहे या व्याजावरती सुद्धा काय लागेल? व्याज लागेल. म्हणजे इथं किती होईल? दर तोच राहते आपला 1/10%. आहे की नाही? 10% किंवा 1/10. मग 10चे 1/10 म्हणजेच किती? 1 रुपया. ठीक आहे. चक्रवाढ व्याजाचा नियमच आहे. चक्रवाढ व्याज कशाला म्हणतो आपण? व्याजावरती व्याज लावणे, आहे की नाही? आता पहिल्या वर्षी जे व्याज येते, कन्सिडर करा 100 रुपये व्याज आलं पहिल्या वर्षी, तर दुसऱ्या वर्षी मुद्दलावर तर व्याज लागणारच, परंतु जे पहिल्या वर्षी आपलं व्याज आलं किती? 100 रुपये, या 100 रुपयावरती सुद्धा काय लागणार? व्याज. हा रूल आहे आपला चक्रवाढ व्याजाचा. आणि इथं स्टार पॉइंट म्हणजेच काय? पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काय असते? सेम असते, सारखं असते. ठीक आहे. मग आपण पहिल्या वर्षाचं व्याज 10 रुपये, दुसऱ्या वर्षाचं व्याज किती? 10 रुपये. परंतु पहिल्या वर्षी जे व्याज आलं त्या व्याजावरती सुद्धा काय लावला? एक विशिष्ट दर लावला आपण. ठीक आहे, दर तोच आहे 10%. मग 10 वर 1/10 म्हणजेच किती? 1 रुपये. आता इथं कोणती संख्या काय डिनोट करते ते लक्षात घेऊन, ही जी पहिली लाईन आहे की नाही, सरळ स्ट्रेट मध्ये जी लाईन दिसते आपल्याला, हे डिनोट करते सरळ व्याज. काय डिनोट करते? सरळ व्याज. ठीक आहे. चक्रवाढ व्याज जर म्हटलं आपल्याला, तर चक्रवाढ व्याज कशाला म्हणतो आपण? सगळ्यांची ऍडिशन. बघा, 10 + 10 + 1 21 हे झालं आपलं चक्रवाढ व्याज. 10 + 10 + 1 हे झालं चक्रवाढ व्याज. पहिली लाईन जी असते 10 आणि हे 10 हे फक्त सरळ व्याजाची असते. ठीक आहे, लक्षात येऊन राहिलं? तर इथं मी लिहितो सरळ व्याज किती झालं आपलं? 2 वर्षाचं 20 रुपये. पहिल्या वर्षाचं 10, दुसऱ्या वर्षाचं 10, म्हणजे 2 वर्षाचं सरळ व्याज किती होईल? 20 रुपये. लक्षात येऊन राहिलं? त्याच्यानंतर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती होईल? 21 रुपये. सगळ्यांची ऍडिशन, पहिल्या वर्षाचं व्याज आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज, 10 + 10 + 1 म्हणजे टोटल किती? 21. सिंपल आहे. आता मला सांगा, 2 वर्षाचं सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज यामधील अंतर किती? 1 आहे की नाही? काय केलं आपण? 2 वर्षाचं सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज यामधील अंतर काढलं. आता नेहमी इथून शॉर्टकट मारायचं आपल्याला. अंतर किती? ते जी पहिली लाईन आहे ना ती सोडून द्यायची. पहिली लाईन सोडल्यानंतर राहणाऱ्या जेवढ्या काही संख्या राहील हे काय राहते? अंतर. इथे बघा तुम्ही, चक्रवाढ व्याज 21, सरळ व्याज आहे 20, यांच्यामधील जर डिफरन्स घेतला तर कितीचा येते? अंतर 1 चा डिफरन्स येते, आहे की नाही? मी डायरेक्टली तुम्हाला सांगून राहिलो, जर प्रश्न केलेला आहे इथं आपल्याला डायरेक्टली 2 वर्षाचं सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज यामधील अंतर किती, तर काय करायचं? पहिल्या वर्षाची ही सरळ लाईन सोडून द्यायची. राहिलेल्या सगळ्या खालच्या संख्या ह्या काय असते? आपल्या अंतरला डिनोट करते. समजलं? ते स्टार पॉइंट आहे तिन्ही, काय काय कोणत्या संख्या डिनोट करते ते लक्षात ठेवा. ठीक आहे. आता जर इथे प्रश्न केला मी, फक्त पहिल्या वर्षाचं व्याज किती, तर किती सांगाल? 10. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज सेम असते, आहे की नाही? किती? 10. आता इथे प्रश्न केला मी, दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती? नॉट 2 वर्षाचं. दोन्ही प्रश्नामध्ये फरक आहे. 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज या दोन्ही शब्दामध्ये फरक आहे. जर आपल्याला 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारलं तर किती सांगाल? 21 रुपये. आणि जर फक्त आपल्याला दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं तर किती सांगाल? 11 रुपये. बघा, दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज 10 + 1 किती झाले? 11. ठीक आहे. ते ह्या ट्री डायग्राम मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळते. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. एक असंच एक्झाम्पल आपण 3 वर्षासाठी घेऊ. चला, तर इथे मी रक्कम देतो मुद्दल तुम्हाला. बघा, 16,000 रुपये. ठीक आहे, दर घेऊ आपण 12.5%. हा झाला आपला दर. त्याच्यानंतर टाइम पिरियड घेऊ आपण 3 वर्ष. टाइम पिरियड किती? 3 वर्ष. तर इथून सगळ्या गोष्टी आपल्याला आता ड्रॉ करता येते. चला, लक्ष द्या.
सगळ्यात आधी आपण कोणती मेथड सॉल्व्ह करू? बेसिक मेथड. बेसिक मेथड. बेसिक मेथड आता आपल्याला 3 वर्षासाठी यूज करायची आहे. ठीक आहे, वर्ष लिहून घ्यायचं आधी. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष. ठीक आहे, इथं जे येणाऱ्या संख्या हे नेहमी व्याजाच्या स्वरूपात राहणार. हा स्टार पॉइंट नेहमी लक्षात ठेवायचा. चला, लक्ष आहे 16,000 रुपयावरती किती पर्सेंट दर? 12.5% दर. आणि पर्सेंटेज हे चॅप्टर आपण शिकत असताना 12.5% ची स्टँडर्ड किंमत आपण पाहिली. किती असते? 1/8. 1/ किती? 8. मग 1/8 हे आपण किंमत काढून घेऊ. ठीक आहे, 12.5% ची स्टँडर्ड किंमत आपण शिकलो किती? 1/8. चला लक्ष द्या, किती होते? 8 × 8, 8 दोन्ही 16, म्हणजेच किती? 2000. मग पहिल्या वर्षाचं इथे व्याज लिहायचं आपलं किती? 2000. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुन्हा या 2000 रुपयाचे किती काढायचे? 1/ किती? 8. किती होईल? 4 न भाग जाते. 4 दोन्ही 8, 4 पंचे किती? 20. 500 भागेला 2 म्हणजेच किती? 250. आहे की नाही? म्हणजे इथं उत्तर आलं आपलं किती? 250. सिंपल आहे. त्याच्यानंतर पुन्हा 250चे किती काढायचे? 1/8. पुन्हा 250चे किती? 1/8. चला इथे भाग द्या. 8 3 किती? 24. 25 - 24 म्हणजे किती? 1. एकावरती आपण 0, 10 ठेवले. 8 1 8. ठीक आहे, आता पॉइंट येईल. बरोबर आहे, 2 म्हणजे 20 झाले. 8 दोन्ही किती? 16. 20 - 16 म्हणजे 4 आणि 8 पंचे किती? 40. म्हणजे इथं उत्तर किती आलं आपलं? 31.25. आता फायनल व्याज आहे का आपलं? नाही. जोपर्यंत आपण मल्टिपल फॅक्टरनं मल्टिप्लाय करत नाही तोपर्यंत याचं उत्तर फायनल येत नाही. ठीक आहे, हे स्टार पॉइंट नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला काय केलं आपण? 16,000 रुपयाचे 1/8, 12.5% काढणे म्हणजे काय? 1/8 काढणे. हे नेहमी लक्षात राहू द्या, नाहीतर अर्धे मुलं इथंच घोळ करणार की 16,000 रुपयाचे 12.5% काढण्यासाठी जास्तीत जास्त वेळ लागेल, म्हणून पर्सेंटेज आधी पाठ ठेवा. ठीक आहे, मग आपण पटकन क्रिया केली. 2000 काढले. पुन्हा या 2000 रुपयाचे पुन्हा 1/8% काढले, 250 आलं. पुन्हा या 250चे 1/8 काढले, किती आले? 31.25. चला आता मला मल्टिपल फॅक्टर सांगून द्या एक वेळेस. मल्टिपल फॅक्टर किती येईल? 1331. का करणार आपण? 11. वर्ष किती आहे? 3 वर्ष, म्हणजेच इथं 1331 हा आला आपला घन. तर याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पहिला अंक डावीकडून सोडून द्यायचा. 3 3 1 हा झाला आपला मल्टिपल फॅक्टर. आलं लक्षात? मग इथं कितीनं मल्टिप्लाय करू? 3 न. इथे सुद्धा 3 ने, इथे सुद्धा 1 ने. मग इथे आपण मल्टिप्लाय करू. 6000, इथे 750 आणि इथे किती होईल? 31.25. आता बेसिक मेथड मध्ये काय होते, जेव्हा तुम्हाला ऑप्शन दिलेलं राहील आणि ते पॉइंट मध्ये जर इंटरेस्ट आलेलं असेल ना, तर डायरेक्टली उत्तर काढता येते. इथं ऍडिशन करण्याची काही गरज नाही आपल्याला. 0.25 आपल्याला ऑप्शनला दिसले की सरळ आपल्याला सांगता येईल की सर ऑप्शन नंबर हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चला इथून किती येते व्याज? ऍडिशन करायचे. 0.25, त्याच्यानंतर 1, 5 आणि 3 8, नंतर 7, नंतर 6, 6731.25. बरोबर आहे? 5 आणि 3 8 इथे. 3च्या ठिकाणी 8. 6781.25 हे काय आलं आपलं व्याज. ठीक आहे, एवढी ऍडिशन करण्याची गरज नाही आपल्याला. 0.25 आलं का विषय संपला. ठीक आहे, ऑप्शनला पाहिलं आपण 0.25 उत्तर दिलं, ते झालं उत्तर आपलं. ठीक आहे, व्याज किती आलं आपलं? 6781.25. हाच क्वेश्चन आपण आता कशाने सॉल्व्ह करायचा? ट्री डायग्राम किंवा सक्सेसिव्ह मेथड. ठीक आहे, तर सक्सेसिव्ह मेथड बघा. सक्सेसिव्ह मेथड बेसिक मेथड मध्ये बरेचशा वेळेस त्रुटी जाते, आलं का लक्षात?
तर मी याच्यासाठी तुम्हाला बेसिक मेथडचा वापर कमी करायला लावतो. जर पॉइंट मध्ये येत असेल आणि शेवटी 2 पॉइंट आपल्याला सापडत असेल तर बेसिक मेथड मध्ये आपल्याला उत्तर शोधता येते. ठीक आहे, पण जास्तीत जास्त सक्सेसिव्ह आणि ट्री डायग्रामचाच वापर करायचा. बेसिक मेथड आपल्याला रेअरली यूज करायचे. चला, मुद्दल किती घेतली आपण? 16,000. 16,000 मुद्दल घेतली आपण. दर किती घेतला? 12.5 वर्ष दर, आणि टाइम पिरियड आहे आपला 3 वर्ष. सक्सेसिव्ह मेथड एकदम इझी जाते आपल्या. बघा, 12.5% म्हणजे किती? 1/8. मुद्दल किती आहे? 8. अमाऊंट इकडे घ्यायचा आपल्याला रेशो, मग 8, 9. बरोबर आहे. हे व्याज असते आणि छेदातील काय असते? मुद्दल. मुद्दल प्लस व्याज जर केलं तर काय मिळते आपल्याला? राशी मिळते. किती वर्षासाठी मांडणी? 3 वर्षासाठी. मग 3 वर्षासाठी आपण मांडणी करू. चला, 8चा घन 512 आणि 9चा घन 729 झाला. मग इथे 512 काय डिनोट करत आहे? मुद्दल. हे आली आपली मुद्दल. आणि 729 काय डिनोट करत आहे? अमाऊंट, म्हणजे राशी. इथं व्याज किती मिळणार? तर 729 मधून आपल्याला 512 काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. म्हणजे किती? 217. ठीक आहे, सिंपल आहे का? तर इथे 512 मुद्दल, 729 राशी आली आणि 217 रुपये काय आलं? व्याज. आता करू आपण डुप्लिकेट वर्सेस ओरिजिनल. ठीक आहे, ओरिजिनल काय दिलेलं आहे आपल्याला? मुद्दल. आपली मुद्दल किती आहे? 512. म्हणजे आपल्याला इथं लिहिता येईल 512 बरोबर किती? 1600 रुपये, 16,000 रुपये. तर काढायचं काय आपल्याला? व्याज. व्याज किती आहे? 217 बरोबर किती? चला, हे सॉल्व करा. उत्तर आपलं तेवढंच यायला पाहिजे. 25 न भाग जाते, किंवा इथे आपण डायरेक्टली 4 ने भाग देऊ शकतो, है की नाही? 4 1 4, 4 2 8, 4 8 32. 128 चा भाग इथे भाग दिला आपण कितीचा? 4 चौक 16. म्हणजे इथं किती? 4. पुन्हा 128 आणि इकडं 4000. पुन्हा 4 न 4 3 12, 4 2 8. इथं किती? 1000. पुन्हा 4 चा भाग जाते. 4 8 32, 4 8 32 आणि इथं किती? 25 चा. पुन्हा 2 चा भाग जाते. जेवढे भाग जाते तेवढे भाग द्यायचे. इथे कितीचा भाग जाईल? 2 चा भाग देऊ आपण. इथं 4 येईल आणि इथे भाग दिला आता 125. ठीक आहे, आता बघा 4 इथे किती आहे? 125 आणि काढायचं काय आहे? 217 रेशोची किंमत. चला, आता कॅल्क्युलेशन मात्र हे तुमच्यावर डिपेंड आहे. जेवढे कॅल्क्युलेशन तुमची चांगली असेल तेवढं चांगलं. आपण स्टेप बाय स्टेप जाऊन राहिलो. ठीक आहे, बघा काय होईल? 125 गुणिला 217 डिवायडेड बाय किती? 4. सॉल्व करा. 4 ना आधी भाग देऊन देऊ आपण, म्हणजे इझी राहील. 4 3 12, 4 1 4, 1 राहिला, एकावरती आपण पॉइंट. 4 2 8 आणि 4 5 20, म्हणजे किती? 31.25. बरोबर आहे. 31.25 गुणिला किती? 217. शेवटचा आपलं कॅल्क्युलेशन 31.25 गुणिला 217. चला, याचं कॅल्क्युलेशन करा आणि पटकन सांगा. 31.25 गुणिला किती? 217. 6,781.25. तर उत्तर सेम येते. 6,781 पॉइंट किती? 25. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. काय मिळालं आपल्याला? इंटरेस्ट, व्याज. म्हणजे कुठलीही मेथड तुम्ही यूज केली तर इथं फरक पडायला नाही पाहिजे. ठीक आहे, ते बेसिक मेथड असो, सक्सेसिव्ह मेथड असो किंवा ट्री डायग्राम असो. तर आपण दोन्ही मेथडनं सॉल्व्ह केलं, बघून घ्या. ठीक आहे, एकदम डोळ्यासमोर आहे. बघा, बेसिक मेथडनं आपलं उत्तर किती आलं? 6,781. ठीक आहे, हे डोळ्यामध्ये साठवून ठेवा. ही मेथड भरपूर वेळेस कामी पडते. ऍक्च्युअली आपल्याला इथे एवढी कॅल्क्युलेशन पडण्याची गरज पडली नसती जर ऑप्शन असते आपल्या जवळ, आहे की नाही? डायरेक्टली आपण उत्तर दिलं असतं 0.25. ठीक आहे, आपल्याला ऑप्शन महत्वाचे आहे.
सेकंड याच्यामध्ये बघा सक्सेसिव्ह मेथड मध्ये आपण यूज केलेला आहे, ठीक आहे. त्याचा फोटो व्यवस्थित घेऊन घ्यायचा, ठीक आहे. सक्सेसिव्ह मेथड ज्याच्यामध्ये आपण सगळ्या मांडण्या केल्या आणि कॅल्क्युलेशन केले, ठीक आहे. त्याच्यानंतर जाऊ आपण ट्री डायग्राम कडे. इथे उत्तर सेम आलं का आपलं? इथे उत्तर काय सेम आहे, 6781 पॉईंट किती 25. आता ट्री डायग्राम बघा, लक्ष आहे. ट्री डायग्राम इथं सुद्धा आपलं व्याज किती यायला पाहिजे, 6781, ठीक आहे. आता मुद्दल दिलेली आपल्याला किती, 16,000. दर किती दिलेला आपल्याला, 12.5%. टाइम पिरियड किती आहे, 3 वर्ष, ठीक आहे. चला 3 वर्षासाठी आपल्याला ट्री डायग्रामची मांडणी करायची आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष सोबत. आता 3 वर्षाची मांडणी करत असताना काही गोष्टी आपल्याला इथं ऑब्झर्वेशन सुद्धा करायच्या आहेत. त्याही गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहे पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. इथं सगळं व्याज लिहिणार आपण. आता ओरिजिनल मुद्दल दिलेली आहे आपल्याला, तर आपण ओरिजिनल मुद्दल वरूनच काढण्याचा प्रयत्न करू, बरोबर आहे. बघा 16,000 रुपये दिलेले आहे. 16,000 रुपयाचे किती, 1 किती 8, किती येते 2,000 रुपये व्याज. आता जे इथं किंमत लिहिणार ती ओरिजिनल येणार. ओरिजिनल का बरं, कारण डायरेक्ट आपण मुद्दलावरून व्याज काढत आहोत. मुद्दल नसतं दिलं तर मग गोष्ट वेगळी असते, मग इथे डुप्लिकेट किमती आल्या असत्या. आता डायरेक्ट आपण ओरिजिनल मुद्दल दिलेली आहे, ओरिजिनल आपण व्याज अप्लाय करून राहिलो रेट, तर ओरिजिनल काय आलं आपलं व्याज किती 2,000. 2,000 व्याज पहिल्या वर्षासाठी, दुसऱ्या वर्षासाठी आणि तिसऱ्या वर्षासाठी पहिली लाईन काय असते सेम. मग इथेही 2,000, इथे सुद्धा काय 2,000. आता इथं ऑब्झर्वेशन करण्यालायक हेच आहे की पहिली लाईन सेम असते. इथं 2,000 2,000 2. पहिल्या वर्षाचं व्याज नील करून टाकू आपण. मग पहिल्या वर्षाचं जे व्याज आहे या व्याजावरती व्याज लागेल दुसऱ्या वर्षासाठी आणि तिसऱ्या वर्षासाठी. दर तोच राहते किती 1/8, किती होते 250, बरोबर आहे. मग इथे 250 येईल, इथे सुद्धा काय 250. इथे ऑब्झर्वेशन करा सेकंड लाईन सेम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या 2,000 रुपयावरती सुद्धा आता पहिलं वर्ष नील झालं. पहिलं वर्ष नील झालं आपलं. पहिल्या वर्षी जे 2,000 व्याज आलं होतं तिथे त्या व्याजावरती दुसऱ्या वर्षी सुद्धा व्याज लागलं आणि तिसऱ्या वर्षासाठी सुद्धा काय लागलं व्याज. आता जेव्हा आपण तिसऱ्या वर्षासाठी, ठीक आहे, बघा हे जे दुसऱ्या वर्षाचं व्याज आहे 2,000, या व्याजावरती सुद्धा व्याज लागेल. दर तोच राहते आपला, किती आहे दर 1/8, म्हणजेच किती 12.5. मग 2,000चे 1/8 काढले किती येईल 250, ठीक आहे. आता हे 2,000 नील झाले आपले. या व्याजावरती सुद्धा काय लावलं आपण व्याज लावलं. आता एक गोष्ट राहिली फक्त ती म्हणजे कोणती 250 रुपये. या 250 रुपयावरती सुद्धा काय लागणार व्याज लागणार. मग इथे सुद्धा दर तोच राहतो किती 1/8 आणि इथे जर काढलं तर किती येईल 31.25. समजलं काय. मग आपण पूर्ण ट्री डायग्रामचा वापर केला. आपल्याला ओरिजिनल काय दिलेलं होतं मुद्दल, त्याच्यानंतर आपल्याला ओरिजिनल काय दर. तर इथे जे आपण किमती सगळ्या पुट केल्या त्या ओरिजिनल आहे न की डुप्लिकेट आहे की नाही. का बरं ओरिजिनल, कारण सरळ आपण ओरिजिनल मुद्दलचे 12.5% काढले म्हणजे त्याचं उत्तर किती आलं 2,000 आहे की नाही. म्हणजे इथं ज्या किमती लिहिल्या आपण या सगळ्याच्या सगळ्या काय ओरिजिनल आहे आणि ओरिजिनल डिनोट करून राहिलं व्याज, ते सगळ्याच्या सगळं काय व्याज. आता इथे मी प्रश्न करतो फक्त 2 वर्षाचं सरळ व्याज किती. मग फक्त 2 वर्षाचं सरळ व्याज जर विचारलं आपल्याला तर किती सांगाल 4,000. कारण ही जी पहिली लाईन असते बघा, ही पहिली लाईन असते, ही पहिली लाईन डिनोट करते सरळ व्याजाची. आलं का लक्षात. पहिल्या वर्षाचं सरळ व्याज म्हटलं तर 2,000, 2 वर्षाचं सरळ व्याज म्हटलं तर किती 4,000 आणि जर 3 वर्षाचं सरळ व्याज विचारलं तर किती सांगाल 6,000, ठीक आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आपल्याला पहिली लाईन जी डिनोट करते हे काय असते सरळ व्याजाची लाईन असते, बरोबर आहे. सरळ व्याज आलं आपलं किती 6,000. आता मी जर म्हटलं तिन्ही वर्षाचं चक्रवाढ व्याज किती किती सगळ्यांची ऍडिशन हे झाले आपले 6,000, ठीक आहे. 250 250 500
500 प्लस 250 म्हणजे किती 750 आणि हे किती आहे 31 पॉईंट किती 25. ठीक आहे, याचं उत्तर किती येते 6781 पॉईंट किती 25. मग मला सांगा 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आलं आपलं 6781. 3 वर्षाच्या चक्रवाढ व्याज मध्ये संपूर्ण गोष्टीची ऍडिशन आलं का लक्षात 6781. सरळ व्याज किती काढलं आपण 3 वर्षाचं 6000. ठीक आहे, पहिली लाईन सरळ व्याजाची असते एवढं लक्षात ठेवा. आता बघा सगळे याच्यामध्ये आपलं उत्तर सेम आहे. बेसिक मेथड मध्ये 6781.25 व्याज, सक्सेसिव्ह मेथड मध्ये उत्तर तेच आणि ट्री डायग्राम मध्ये सुद्धा उत्तर तेच 6781.25. आता इथं वेगवेगळे प्रश्न तयार होते. मला सांगा 3 वर्षाचं सरळ व्याज आणि 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज यामधील अंतर किती 781.25. काय करायचं आहे अंतर विचारलं ना आपल्याला किती 3 वर्षाचं सरळ व्याज आणि 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज. तर बघा इथे लक्ष आहे ही जी सगळी लाईन असते ही जी पूर्ण असते हा पूर्णच्या पूर्ण गोल हा का असतो अंतर. वरची लाईन सोडून द्यायची खालच्या संख्येची सगळी ऍडिशन हे काय असते अंतर. आता जर मी इथं प्रश्न केला 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती 2000 प्लस 2000 प्लस 250 म्हणजे किती होईल 4250. हे झालं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. मी जर विचारलं 2 वर्षाचे सरळ व्याज आणि 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज यामधील अंतर किती. आता 250 2 वर्षापर्यंतच विचारलंय आपल्याला इकडे काही काम नाही. 2 वर्षाचं सरळ व्याज आणि 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज यांच्यामधील अंतर किती येईल 250 रुपये. मी जर विचारलं फक्त दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती 2250. 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज नाही दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज. 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज म्हटलं तर किती येईल 4250 आणि जर दुसऱ्या वर्षाचं जर व्याज म्हटलं तर किती येईल फक्त 2 वर्षाचं दुसऱ्या वर्षाचं फक्त दुसऱ्या वर्षाचं किती 2250 आणि 2 वर्षाचं विचारलं तर टोटल येईल 4250. ठीक आहे, तर अशा सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अशा डायग्राम मधून मिळते. ठीक आहे, आता याच्यानंतर होईल आपले क्वेश्चन चालू. आपण तिन्ही मेथड शिकलो. कोणती एक बेसिक मेथड आहे एक सक्सेसिव्ह मेथड आहे आणि एक ट्री डायग्राम आहे. तर एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे, बाकीचे क्वेश्चन आपण उद्यापासून कंटिन्यू करू. बघा कोणत्याही मेथडनं काढा. सक्सेसिव्ह मेथडनं जायचं असेल तर सक्सेसिव्ह मेथडनं जा किंवा बेसिक मेथडनं जा. चला लक्ष आहे 8800 रुपयावर 5% वार्षिक दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता तुमच्या लक्षात येईल की फॉर्म्युला आपण विसरलो. फॉर्म्युल्याची गरज सुद्धा पडणार नाही. बघा 5% म्हणजे किती किती 1/20 आहे की नाही. मुद्दल किती आहे 20 इथे आणि इथं व्याज किती आहे 1. सक्सेसिव्ह मेथडनं सॉल्व्ह करू इझी जाते आहे की नाही. किती वर्षासाठी मांडणी 2 वर्षासाठी. इकडे मुद्दलचं गुणोत्तर आणि इकडे अमाऊंटचं. मग 20 आणि 21 20 चा वर्ग 400 21 चा वर्ग 441 किती आलं व्याज 400 रुपयावर 41 व्याज आलं. ठीक आहे, चला डुप्लिकेट मुद्दल किती आहे 400. ओरिजिनल मुद्दल किती आहे 800 रुपये म्हणजे 4 रेशो बरोबर किती 400 रेशो बरोबर किती 800 रुपये. काढायचं काय नाही हे मुद्दल गुणाकार करून हे डुप्लिकेट ओरिजिनल 800 रुपये. हा तर इथं व्याज किती आलं 41. मग आपल्याला डुप्लिकेटच्या खाली डुप्लिकेट बरोबर किती समजलं काय. तर इथे भाग जाते का सरळ 400 दोन्ही 800 आणि मल्टिप्लाय करायचं आहे क्रॉस मध्ये 41 गुणिले 2 म्हणजे किती 82. हा तर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. ठीक आहे, तर बेसिक मेथडनं सुद्धा हा क्वेश्चन येतो आणि सक्सेसिव्ह मेथडनं तर आपण सॉल्व्ह केलेलाच आहे. ठीक आहे, तर आजचा जो लेक्चर झाला हा पहिल्या वेळेस लक्षात नाही आला तर वारंवार बघा 2 वेळा बघा 3 वेळा बघा. या ऍपमध्ये हा व्हिडिओ आपला सेवच आहे. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण इथेच थांबू. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. टिल गुड डे गुड बाय. धन्यवाद.